केतुस्त्रिविक्रमयुत स्त्रीपतत्पताको यस्ते भयाभयकरो सूरदेवचम्बुः स्वर्गाय साधु शुक्लेष्वितराय भूमन् पादः पुनातु भगवन् भजतामगं नः. अर्थात, हे भगवंता, तुझा चरण आमच्या सर्व पापांचा नाश करो, कारण आम्ही तुझी भक्ती करतो. बळीला जेव्हा तू बंधन घातलेस त्यावेळी ह्याच पावलाने तू त्रैलोक्य व्यापलेस. सत्यलोकात तुझे पाऊल पडले तो जणू उंच असा विजयध्वजच होता. त्या विजयध्वजाचा पताका 3 आहेत. त्या म्हणजे स्वर्गातील मंदाकिनी, भूलोकीची गंगा आणि पाताळातील भोगावती. तुझा चरण राक्षसांच्या सैन्याला घाबरवून सोडतो व देवांच्या सैन्याला अभय देतो. हा तुझा चरण हे सर्व व्यापका साधू आणि देव यांना स्वर्ग सुख देतो व असुरांच्या ठिकाणी अधपात रूप दुःख देतो. तो चरण धूमकेतू तुझा अमुच्या पापांते नाशू होजा, पुन्हा पुन्हा गरुडध्वजा पाप समाजा निर्दळू करिता चरणांचे वर्णन न धाये देवांचे मन पुढत पुढती चरणस्तवन ध्वजलक्षण वर्णिती. बलिबंधनी अनंता त्रिविक्रम चरणू वाढता सत्यलोकाही वरुता दिसे झळकता श्री चरणू वाढला सर्वांवरी तो केतू बोली जे कवेश्वरी पताका झळकत कवणेपरी सुरसरित निजगंगा बलिबंधनी आवेश चरण उजलिला दुराश नखे भेदला आवरण कोश जळ बहुस चालिले चरण स्पर्शे भगवंता जाले जीवनासी पवित्रता ब्रह्मा कमंडली धरिता शिवे माथा वाहिली चरणध्वजी पताका ते गंगा त्रिवाहिनी त्रिपथगा चरणशोभा श्रीरंगा नयनभृंगा उल्हासू केतू झळकलिया पाठी आसुरी सेनेसी भय उठी दैवी संपत्तीचे पोटी अत्यंत उठी आल्हादू आणिक चरणाची कथा देवासी स्वर्ग सुखदाता तोची चरणू अधर्मवंता होय तत्वता नरक हेतू एक तरले चरण पूजिता एक तरले चरण ध्याता चरण उपेक्षिती सर्वथा अधपाता ते जाती चरण वंदिती का निंदिती ते निजपदा प्रति जाती सर्वथा जे उपेक्षिती अधोगती तयासी चरण वंदिता तरली शिळा निंदिता उद्धरिले शिशुपाळा जे उपेक्षिती चरण कमळा तया खळा रवरव. अर्थात तो तुझा चरणरूपी अग्नी आपल्या तेजाने आमच्या सर्व पापांचा नाश करो, आमचा सर्व पापसंचय भस्म करो. सर्व देवतांनी श्रीकृष्णाच्या चरणांचे वर्णन केले तरी देवांच्या मनाचे समाधान होईना, म्हणून ते आणखी त्या चरणांची स्तुती करून ध्वजलक्षण वर्णन करू लागले. हे अनंता, बळीच्या बंधन प्रसंगी 3 पदन्यास करणारा तुझा चरण सत्यलोकाच्याही वर झळकत असलेला दिसला. श्रेष्ठ कवीने त्या चरणाला ध्वज म्हटले आहे व त्यापासून उत्पन्न झालेली गंगा पताकीप्रमाणे शोभत आहे. त्यावेळी मोठ्या आवेशाने तू पाऊल उचललेस तेव्हा तुझ्या पायाच्या नखाने भूमीच्या आवरण कोशाचा भंग झाला व त्यातून पाण्याचा प्रवाह वाहू लागला. भगवंताच्या चरण स्पर्शाने जे जल पवित्र झाले ब्रह्मदेवाने ते आपल्या कमंडलूत घेतले व शिवाने मस्तकावर धारण केले. तुझ्या चरणरूपी ध्वजावर जी पताका आहे ती त्रिपदगा गंगा. हे श्रीरंगा, तुझ्या चरणांची शोभा आमच्या नेत्ररूपी भ्रमरांना फार आनंद देते. तो ध्वज फडकताच असुरांची सेना घाबरली आणि सद्गुणी अशा देवांच्या मनात मोठा आनंद झाला. तुझ्या चरणांचे आणखी वैशिष्ट्य असे आहे की देवांना तो स्वर्ग सुख देतो, पण असुरांना मात्र त्यांच्या अधर्मामुळे नरकाची वाट दाखवतो. तुझ्या चरणांचे पूजन करून कोणी तरतात, ध्यान करून कोणी तरतात, पण तुझ्या चरणांची उपेक्षा करणारे मात्र अधोगतीला जातात. तुझ्या चरणांना वंदन करणारे असोत किंवा त्यांची निंदा करणारे असोत, दोघेही तुझ्याशी मिसळून जातात. पण जे सर्वथा उपेक्षा करतात त्यांचा मात्र अधपात होतो. शिळा झालेली अहिल्या तुझ्या चरणांचा स्पर्श होताच तिच्या श्रद्धेमुळे उद्धरली आणि तुझा द्वेष करणारा शिशुपालही उद्धरला. पण तुझ्या चरणांची पूर्ण उपेक्षा करणारे दुर्जन नास्तिक मात्र नरकात जातात. नस्योत्तकावैव यस्य वशे भवन्ति ब्रह्मादयस्तनुभृतो मिथुरर्त्यमानः कालस्य ते प्रकृती पुरुषयोः परस्य शं नस्तनोतु चरणः पुरुषोत्तमस्य. अर्थात युद्धात पीडित होणारे ब्रह्मा आदी देव व्यसन घातलेल्या बैलाप्रमाणे ज्याच्या अधीन राहतात त्या प्रकृती आणि पुरुष याहून पलीकडे असणाऱ्या अशा तुझ्या म्हणजे कालप्रवर्तकाचा तो चरण आमचे कल्याण करो
ऐसे स्वामिया व्यापका, ऐसा तुझा चरणनिका, आमुच्या सकळ पातका, क्षणार्थे देखा उद्धारू, जेथ पापाचा चाला उद्धारू, तेथ सहजची खुंटला दुराचारू, ऐसा तरावया संसारू, चरण साचारू पै तुझा, निज सुखाते विस्तारिता, तुझा चरण जी अच्युता, काळादी कर्माचा शास्ता, आत्मानियंता देवांचा, तू काळाचा निज नियंता, काळासी अकाळे न करवे सत्ता, देवासी अधिकारी स्थापिता, देवनियंता तू कृष्णा, कर्मस्वामी तू कृष्णनाथा, इंद्रिय क्रिया समजता, कोणा न करवे अन्यथा, कर्मनियंता श्रीकृष्ण, ब्रह्मादी शरीर धारी, तुझ अधीन गा श्रीहरी, जैसे नाथिले बैल नांगरी, कृषी वळून धरी स्वामित्वे, तेथ जो राहे मागे पुढे, तो झावडीचे आसुडे, तुझे आज्ञेवरी रोकडे, वर्तता काढे कळी काळाधिक, संसार लक्षण शेताशी, अधिकारी जुंपोनी सर्वांसी, निजकर्मे क्षेत्रासी, तू वाहविसी निजाज्ञा, रोवनी अहंकाराची मेडी, महतत्वांचे खळे झाडी, त्रिगुण दोरे बापुडी, बांधीशी कडो विकडी, जीव पशुंते, उदो असतांचेनी झणत्कारे, देता निजकर्मांचे फेरे, जो खांदा चुकवोनी पोसरे, तोची मारे मारीचे, हा बोल जरी म्हणसी वाया, सृष्टीकर्त्री धरिती माया, मजसी संबंध नाही येया, देवराया हे न म्हणे, माझसी तू अधिष्ठान, या लागी तू परमकारण, तुझी मांडीवरी जाण, क्रीडास्थान प्रकृती पुरुषा, तू मायेहुनी अपारू, प्रकृती पुरुषाहुनी परू, काळाचा काळ तू निर्धरू, सर्व संहारू करता तू, आमुच्या निज सुखा उत्तमा, तुझा चरण विस्तार मेघश्यामा, हेची मागो पुरुषोत्तमा, कृपा आम्हावरी कीचे. अर्थात हे सर्वव्यापी प्रभो स्वामी, ऐक, तुझ्या चरणाचे महात्म्य असे आहे की तो आमचा सर्व पापांपासून क्षणात उद्धार करतो. जेव्हा पापांचा नाश होतो तेथे दुराचार सहजच खुंटतो. येथे जरी एकवचन वापरले असले तरी भगवंताचे दोन्ही चरण मनात धरावेत. अशाप्रमाणे तुझा चरण खरोखर संसारातून तारणारा आहे. हे अच्युता, तुझा चरण स्वात्मसुख वाढविणारा आहे. काल, कर्म आदींचा शास्ता आहे व देवांचा नियामक आत्मस्वरूप आहे. हे श्रीकृष्णा, तू काळाचा नियंता आहेस. काळ तुझी सत्ता ओलांडून जाऊ शकत नाही. तू देवांना आपापल्या अधिकार पदावर नेमतोस व त्यांच्या कार्याचा तू नियंताही आहेस. हे कृष्णनाथा, कर्माचा तू स्वामी आहेस. इंद्रियांवरही दुसऱ्या कोणाची सत्ता चालत नाही. ती त्यांची नेमून दिलेली कामे तुझ्याच सत्तेने करतात. जसा शेतकरी बैलाला वेसन घालून त्याला आपल्या ताब्यात ठेवतो, तसे ब्रह्मदेवादी सर्व देहधारी देव तू ताब्यात ठेवतोस. बैल जरा मागे पुढे होऊ लागला की शेतकरी त्याला आसूड मारतो. त्याप्रमाणे कलिकाळाधिक सर्वांवर तू आपली सत्ता चालवतोस. तू संसारूपी शेतावर तो देहधारी नेमतोस व तुझ्या आज्ञेप्रमाणे वागावयास लावतोस. अहंकाराचा मूळ खांब रोवून, महत्त्वाचे खळे झाडून, जीवरूपी पशूंना त्रिगुणरूपी दोऱ्यांनी बांधतोस. सूर्याचे उदय व अस्त या चाबकाने तू त्यांना मारतोस व कर्मदशेचे फेरे खालायला लावतोस. जो पशु खांद्यावरचे ओझे चुकून निष्ठू पाहतो त्याला तू मार देतोस. हे देवा, सृष्टीकर्ती माया आहे, तुझा त्याच्याशी संबंध नाही असे जर म्हणशील तर ते बरोबर वाटत नाही. तिचा व तुझा संबंध नाही असे म्हणू नकोस, कारण तूच तिचे अधिष्ठान आहेस. प्रकृती पुरुष तुझ्या मांडीवर खेळतात. तू मायेहून वेगळा व प्रकृती पुरुषाच्या पलीकडचा आहेस. काळाचाही तू काळ आहेस आणि संहार करताही तूच आहेस. हे मेघश्यामा, तुझ्या चरणाच्या आश्रयानेच आम्हाला उत्तम सुख लागते. हे पुरुषोत्तमा, तू आमच्यावर कृपा कर. एवढेच मागणे आम्ही तुझ्यापाशी मागतो. अस्यासी हेतुरुदय स्थिती संयमनाम व्यक्त जीवम हतामपि कालमाहुः सोऽयं तृणाभिरखिला पचये प्रवृत्तः कालो गभीररय उत्तम पुरुषस्त्वम. अर्थात तू या जगाच्या उत्पत्तीचा, स्थितीचा व लयाचा हेतू आहेस. अव्यक्त, जीव, पुरुष व महतत्व यांचाही तू काल आहेस. नियंता आहेस. संवत्सरात्मक कालही तूच आहेस. 3 चातुर्मास ह्या त्या काळाच्या 3 नाभी आहेत व सर्व वस्तूंचा अपचय म्हणजेच विलय याच तुझ्या कालस्वरूपात तू करतोस. अशा प्रकारचा जो तो काल, त्या तुझा वेग अत्यंत विलक्षण आहे व म्हणूनच तू सर्वात उत्तम पुरुष आहेस. त्वत्तः पुमांसमधिगम्य ययास्य वीर्यं धत्ते महान्त्मेव
गर्भं मोघवीर्यः सोऽयं तयानुगत आत्मन अंडकोशं हैमं ससर्ज बहिरावरणैरूपितम्. अर्थात अमोघ शक्ती असलेला पुरुष तुझ्यापासूनच सामर्थ्य प्राप्त करून मायेसह महतत्वाला जगाच्या गर्भाप्रमाणे धारण करतो आणि त्याच महती मायेने युक्त होऊन त्याने स्वतःपासून बाह्य आवरणाने युक्त असा हिरणमय ब्रह्मांडकोश निर्माण केला आहे. जगाची उत्पत्ती स्थिती तुझची पासोनी श्रीपती सकळ संहारिता अंती तुझी निश्चिती महाकाळू क्षोभलिया तामसिक शक्ती सृष्टीचा प्रळय करी अंती तेथे बीजरूपी अव्यक्ती जीव राहती सूक्ष्मत्वे मग उत्पत्तीचे काळ वेळे तीच बीजे विरुढती सकळे पाल्हे जती स्थिती काळे पुष्पफळे सफळित हे गुणक्षोभाची अवस्था तेथ मी नवे प्रळय करता ऐसे म्हणसी जरी कृष्णनाथा तरी हे कथा परियेसी तुझा साचार झालिया भावो माया महतत्व आणि जीवो नासो निया दास पहा हो निजपदी निर्वाहो भोगिती त्या तुझ सकळ संहारिता कोण दुर्घटता कृष्णनाथा कारणेसी प्रळय करता तुझी सर्वथा महाकाळू कळो नेदिसी संसारा स्थिती अतिसूक्ष्म काळगती नाश करीसी अंती निज प्रकृती विकार प्रळयासी प्रमाण मूळ लवनिमेष घटिका बळ अहोरात्र विकाळ त्रिनाभी केवळ जो म्हणिये ऐसिये गंभीर गतीसी माया महतत्व नाशिसी तो तू महाकाळ होशी ऋषिकेशी श्रीकृष्णा पुढती सृष्टीचा सृजिता तुची होसी का अनंता ते उत्पत्तीची अवस्था मूळ करता तुझी तुझी लाहोनी वीर्यशक्ती होय पुरुषासी पुरुषत्व प्राप्ती तेणे अंगीकारुनी प्रकृती केले उत्पत्ती गर्भाधान. अर्थात हे श्रीपती जगाची उत्पत्ती व स्थिती तुझपासूनच होते व शेवटी सर्वांचा संहार करणारा महाकालही तूच आहेस. तमोगुणाची शक्ती प्रबळ झाली म्हणजे ती सृष्टीचा प्रलय करते तेव्हा जीव बीजरूपाने अव्यक्त स्थितीत राहतात. जगताच्या उत्पत्तीच्या वेळी तेच बीजरूप जीव पुन्हा प्रकट होतात जणू बीजे रुजून वाढतात व जगताच्या स्थितीकाळी त्यांना पालवी फुटते आणि ते फुलाफळांनी डबरून राहतात. हे प्रकृतीच्या 3 गुणात विषमता आल्याने घडत असते. त्यांचा मी करता व प्रलय करता नाही असे जर म्हणशील तर हे कृष्णा हे ऐक. तुझे खरे तत्व ज्यांना कळते ते तुझे भक्त माया महतत्व व जीव यांचा विलय करून तुझ्या निजपदी सुख भोगतात. तूच सर्वांचा संहार करता आहेस. तुला अशक्य असे काय आहे. कार्य व कारण यासह सर्वांचा नाश करणारा तूच आहेस. संसाराची खरी स्थिती तुझ्याशिवाय इतरांना अनाकलनीयच आहे. काळाची गती अतिशय सूक्ष्म असून तू आपल्याच प्रकृतीत विकृती उत्पन्न करून तिचाही शेवटी विलय करतोस. प्रलय करणारा जो काळ लव निमेष घटिका पळ अहोरात्र इत्यादींनी मोजला जातो व 3 काळ उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ज्यांचे मोठे भाग असतात तो तूच आहेस. अशा गंभीर म्हणजेच सर्वव्यापी महान तीव्र गतीने तू मायेचा व महतत्वाचा विलय करतोस. म्हणूनच हे कृष्णा ऋषिकेशा तू महाकाळच आहेस. हे अनंता नंतर तूच सृष्टीची उत्पत्ती करणारा होतोस. तूच मूळ करता आहेस. तुझ्या वीर्यशक्तीनेच पुरुषाला पुरुषत्व प्राप्त झाले आहे. त्याने प्रकृतीचा अंगीकार केला व तिच्या ठिकाणी सृष्टीचे गर्भाधान केले.